हाय नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. प्लीज कम इन. आणि अर्थातच माझ्यासोबत आहे कावेरी, जी आज पहिल्यांदा एकममध्ये आली आहे आणि फार गोड दिसत आहे. तर मी तुला सांगते कावेरी, मी काय काय केलंय, तू येणार म्हणून मी साफसफाई वगैरे सगळी करून ठेवली आहे. म्हणजे काय, आपल्या ऑडियन्सला पण माहिती व्हायला पाहिजे ना की आपण ही सगळी कामं आजही घरात करतो. कारण आपल्या ज्या आया असतात त्या अजिबात आपल्याला, आपण काम करतो किंवा आपण प्रवास करतो किंवा आपण काहीतरी आहोत, काहीतरी नाव कमवलंय म्हणून ते आपल्याला एक्सक्यूज करत नाहीत. तर चकली बनली आहे, चिवडा झालाय. आता लास्ट बॅच ऑफ माझे फेवरेट रव्याचे लाडू, असं आता ती लास्ट बॅच सुरू आहे. मम्मी मला म्हणाली अगदी शेवटीचं जे काही राहील ना त्याच्यात तू वळ, हा माझ्या लाडूंमध्ये तुझे ते लाडू असे मिक्स नाही व्हायला पाहिजेत, असं सगळं आहे. इतकं पर्टिक्युलर आहे. अगदी अगदी अगदी. खूप सुंदर दिसतेस तू. आणि अमृताला बरं नसताना सुद्धा तिने हा शूट स्केड्यूल केलाय. बापरे, खूप बिझी स्केड्यूलमुळे काय झालंय की एकतर अचानक उन्हाळा वाढला आहे आणि असं सगळं, आणि मग खूप कामं होती. पण मग त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी वेळ काढायलाच पाहिजे, नाही का? डेफिनेटली 100%. आणि मला खूप छान वाटतं इथे येऊन. काय सुंदर घर आहे, तुम्ही तर बघालच नंतर, पण मला इथे येऊन वाईब आवडली. खूप छान डेकोरेटेड आहे, अस्थेटिक वाईब आहे आणि अगदी अमृता जशी आहे तसं हे घर आहे. अगदी खूप 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 सुंदर. सो मला असं वाटतं आपण लाडूंकडे नंतर वळूया आणि हो की नाही? आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. छान गप्पा मारूया. सो लेट्स गो. येस, चला. कशी होती यंदाची दिवाळी आणि काय तयारी सुरू आहे? यंदाची दिवाळी खूपच खास होती, कारण एकतर एकममध्ये माझी पहिली दिवाळी आहे आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने केलं. आणि मला असं वाटतं की पहिल्या घरातली, नव्या घरातली, स्वतःच्या घरातली जी दिवाळी असते, कुठलाही सण असतो तो अत्यंत खास असतो. आणि सो त्या हिशोबाने मग मम्मीने, म्हणजे आता खूप टाईम झाला की मम्मीने स्वतःहून फराळ बनवला नाही आहे, पण यावर्षी ती मला म्हणाली की नाही, आपल्या घरातली पहिली दिवाळी आहे तर मग मी सगळं बनवते. आणि तिने ते सगळं बनवलं जे लहानपणी ती आमच्यासाठी बनवायची. म्हणजे आता तिचं हार्ट ऑपरेशन झाल्यामुळे तिला तसं जमत नाही फार, पण तिने चकली बनवली, चिवडा बनवला, त्याच्यानंतर करंजा बनवल्या, बेसनाचे लाडू, ते माझ्या बहिणीकडे गेले दुबईला, त्याच्यानंतर रव्याचे लाडू, असे 5-6 पदार्थ तिने म्हणजे बनवलेत. आता तिने बनवलंय म्हटल्यावर मला ते खायला पाहिजे. तुम्हालाही बघा, इकडे लाडू, इकडे चकली, असं दिसत असेल. तरी खूप छान दिसतेस तू. विचारू नकोच, इतकं म्हणजे उठल्या उठल्या ए मम्मी चकली आणि चहा दे ना ग जरासा, करंजी आणि कॉफी, असं चालू आहे ग. म्हणजे काही वेळ आणि काहीच नाहीये. डाएट तर म्हणजे कुठल्या कुठे खिडकी बाहेर गेलंय. लहानपणीची दिवाळी कशी होती आणि आत्ताची दिवाळी कशी? मला असं वाटतं लहानपणीची दिवाळी खूपच स्पेशल होती. कारण मला आठवतं की आम्ही पुण्याला नुकतेच शिफ्ट झालो होतो. पुण्यात आम्ही फार लोकांना ओळखत नव्हतो. आम्ही मूळचे मुंबईचे, त्याच्यामुळे पुणे अतिशय तेव्हा एलियन होतं आमच्यासाठी. पण अर्थात पुणं खूप आपलंसं करून घेतलं त्यांनी. आणि मला आजही आठवतं की माझ्या पप्पांचं दुकान होतं टिळक रोडवरती, आणि तिकडे आमच्याकडे साधारण 8-9 वर्कर्स काम करायचे. आमचं कपड्याचं गार्मेंट्सचं दुकान होतं. आणि मग मम्मी त्यांना लक्ष्मीपूजनाचे पाकिटं द्यायची, बोनस द्यायची. आणि मग आम्ही ते सगळे वर्कर्स बरोबर आम्ही तिकडेच फटाके उडवायचो, त्या चौकात, अलका चौकात वगैरे. आणि त्याच्यानंतर आमची म्हणजे एक साधारण दिवाळी झाली, कारण गारमेंटचा बिझनेस होता, तर दिवाळीत वगैरे पप्पांना खूप ऑर्डर्स वगैरे यायचे. मग एक साधारण पाडवा किंवा काय भाऊबीज झाली, त्याच्यानंतर आम्ही फिरायला जायचो. आणि साधारण एक 10 दिवसांची आमची ट्रिप असायची. मग ट्रेनमधनं जायचो. हो. आणि ट्रेनमधनं जायचो आम्ही. कुलू मनालीला गेलो होतो. मला आजही आठवतं पहिल्यांदा मी बर्फ पाहिला होता. सो ती दिवाळी खूपच खास होती. त्यानंतर आम्ही सगळे इतके असे स्कॅटर्ड झालो. पप्पांना आज मुंबई फार असं आवडत नाही. त्यांना असं खूप, ते म्हणतात खूप फास्ट झाली आहे माझ्यासाठी मुंबई. सो त्यांना त्यांचं पुण्याचं लाईफ खूप आवडतं. माझी बहीण दुबईला असते, आता तिची एक फॅमिली आहे. मम्मी इथे असते, येऊन जाऊन या घरात. आणि सो आज मला असं वाटतं की यार, ती जी दिवाळी होती ना, जी आम्ही पप्पांच्या बजाज स्कूटरवरती जायचो आम्ही 4 जण, कारण तेव्हा काही गाडीचे पैसे नव्हते. तर तेव्हा ती जी दिवाळी आम्ही साजरी करायचो ना, दॅट वॉज रिअली समथिंग. म्हणजे नथिंग. अँड दीज आर माय हॅपी मेमरीज. म्हणजे असं नाही की प्रचंड हॅपी मेमरीज आहेत.
म्हणजे मी आणि अदिती आम्ही आज बोलतो ना, आज आता आमच्या घरात 2 मुलं आहेत, म्हणजे एक निर्वाण नुर्वी, तो आता 7 वर्षाचा आहे, ती 4 वर्षाची आहे. तर अदिती म्हणते की यांना कधीच त्याचं ते सुखच कळणार नाही, यु नो, कदाचित की म्हणजे तोरण कसं स्वतः बनवायचं असतं, कशी साफसफाई करायची असते, कशी रांगोळी जशी येते तशी काढायची असते. मग मम्मी आमची तेव्हा फराळाचे ऑर्डर्स वगैरे घ्यायची, तेव्हा ना एक साधारण 1 वीक पर्यंत असा खमंग असायचा पदार्थांचा आणि फराळाचा पूर्ण घरात, आणि इट वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे तू सांगितलंस की तुला फटाके फोडायला खूप आवडायचे. नाही, अजिबात नाही, मला फटाके नाही, मला खूप भीती वाटते आणि आजही मला भीती वाटते. बापरे, मी लहानपणी पण नाही, मी तेव्हा पण नाही, म्हणजे माझं असं झालं ओके 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 म्हणजे असं व्हायचं, पण अदरवाईज मी ते सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब वगैरे असं, मी तर खूप लांब आहे. बॉम्ब बीम काही नाही, आपण स्वतः एक बॉम्ब आहोत. ॲब्सोल्युटली. कोण डिसअग्री करणार आहे या गोष्टीला, सांग मला. तुझी आजची स्टायलिंग पण मला आवडली आहे. युजली तू फेस्टिव्ह लुक्ससाठी वगैरे काय प्रिफर करतेस, म्हणजे साड्या प्रिफर करते की ड्रेसेस प्रिफर करते? मला असं वाटतं साड्यांना तोडच नाहीये, अजिबात तोड नाहीये. फक्त आता असं झालंय की एक कलाकार असल्यामुळे अनेक कार्यक्रमांना जावं लागतं. म्हणजे मी तुला सांगू, मी अगदी गणपतीपासून ते नवरात्री आणि आता दिवाळी इतके इव्हेंट्स आणि इतकं काही ना काहीतरी चाललंय की सगळीकडे ना फक्त साड्याच नेसायच्या होत्या. आणि म्हणजे गणपतीत इतका पाऊस होता तरी सुद्धा साड्या नेसल्यात मी. सो मग आता माझं असं आहे की आता तू म्हणजे घरच्या घरी आहे ना मी, तर मग आपण कम्फर्टेबल, मग सलवार सूट इज द मोस्ट कम्फर्टेबल. मग हो, आज पाडवा आहे आणि नवीन बिगनिंग्स यार, प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. तर काय न्यू बिगनिंग्स ना आता स्टार्ट होणार आहे आणि काय सांगशील? मला असं वाटतं की म्हणजे दिवाळीनंतर डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये माझा बर्थडे येतो. सो ना एक ते एक उलटी गिनती आपण म्हणतो ना की अच्छा यावर्षी आपण काय काय केलं, अजून काय काय करायचं आहे, त्याचं माझं एक आता ना सुरू होतं की मग काय राहिलं यावर्षी, काय राहून गेलं. तर लिस्ट तयार करतेस का तू? बकेट लिस्ट? अगदी अगदी, म्हणजे रेझोल्युशनकडे जाणारं एक साधारण 2-3 महिन्याचं माझं एक ब्रेन स्टॉर्मिंग असतं की हे राहून गेलं आहे, आपण ह्यावेळीस ह्या गोष्टीसाठी खूप लेझी राहिलो आहोत, किंवा ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं आहे. लाईक फॉर द लॉंगेस्ट टाईम मी माझ्या हेल्थकडे खूप दुर्लक्ष केलं होतं आणि ना त्याचे रेपरकशन्स मला सतत येत होते, म्हणजे ब्रॉन्कायटिस होत होतं वगैरे वगैरे. मग आता ते मी, कारण मला ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनच घ्यावं लागतं, आयुर्वेद मी घेते, आणि मग ते आता मी सुरू केलं आहे. सो मग अजून मग स्वतःला स्ट्रॉंग बनवायला मेंटली फिजिकली मी काय करू शकते, अजून लोकांना कसं अप्रोच करू शकते, वेगवेगळ्या डिरेक्टर्सबरोबर जेव्हा काम करायचं आहे तेव्हा काय अप्रोच असायला पाहिजे, असं सगळं आता सुरू झालेलं आहे. उलटी गिनती म्हणते मी त्याला कम्प्लिटली. दिवाळीनंतर तर हमखास माझं डोकं सुरू होतं. यावर्षी काय मिस झालंय असं तुला वाटतं? यावर्षी मला असं वाटतं की एकतर मी कथ्थक शिकतेय, तर त्याची परीक्षा माझी मागच्या वेळेस एका शूटिंगमुळे मिस झाली होती, ती मी आता यावर्षी पूर्ण करते. त्यानंतर मी कीबोर्ड शिकते, तर त्याच्यामध्ये खूप गॅप पडते, म्हणजे कारण प्रवास करायचा असतो. सो ते माझं झालं नाही आहे. सो ते आता माझं असं झालं की आता ही 4 गाणी पटापटा शिकायची आहेत, एक साधारण त्या झोनला आहे मी. आणि अर्थातच अजून मला असं वाटतं की एकम घेतल्यानंतर मला एक जो सेटलमेंटचा भाव आलेला आहे की हां बाबा चला आहे, यु नो, आपलं हक्काचं घर आहे, तर त्यातनं हॅव टू स्नॅप आउट की ओके आता काहीतरी पुढे करायची गरज आहे अमृता, यु नो, दॅट्स द थिंग. तर दिस इज आय फील द अल्टिमेट गोल जे लोकांच्या आयुष्यात असतं. एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की मटेरियलिस्टिक गोष्टींवरती तुमचे गोल्स न ठेवता मला असं वाटतं की कुठेतरी यु नो तुम्ही स्वतःला चॅलेंज करायला पाहिजे. आणि म्हणजे एकतर मम्मीचं ऑपरेशन मागच्या वर्षी झालं, त्यानंतर मी इकडे शिफ्ट झाले, तर ना एक जरा थकवा, एक जरा लेथार्जी आली आहे, ती मला झटकून द्यायची आहे. सो आय थिंक दॅट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर मी. यंदाच्या दिवाळीला सगळ्यात जास्त कोणाला मिस करतेस? मला असं वाटतं की तुमच्या फॅमिलीमुळे तुमची जी दिवाळी आहे ती साजरी होते. पप्पांना खूप मिस करते, त्याच्यानंतर माझ्या बहिणीला खूप मिस करते. पुण्यातली माझी ती दिवाळी मी खूप मिस करते. म्हणजे आज असं वाटतं की सगळं आहे, रांगोळी काढायला माझ्याकडे एक ताई येतात, त्याच्यानंतर डेकोरेशन करायला इतकी सगळी माणसं असतात, पण ते जे माणसांनी भरलेलं घर असतं ना, ते खूप मिस करते मी. एखादी ब्लेसिंग किंवा मग विश या दिवाळीत मागितलेलीस तू?
मी आत्ताच एकतर लक्ष्मीपूजन केलं तेव्हा मी देवीला एवढंच म्हटलं की बाबा आपल्या आईवडिलांना आपल्या डोळ्यासमोर जेव्हा तुम्ही ओल्ड होताना पाहता, आय थिंक दॅट इज एका कुठल्याही म्हणजे फॉर एनी चाइल्ड इट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. तर आणि मी तर मम्मीला मागच्या वर्षी इतकी शक्ती आहे ना आपल्या आयांमध्ये, खरंच सांगते तुला, ज्या प्रकारे ती त्यातनं बाहेर आली, मी अजून त्यातनं बाहेर आलेली नाही आहे. सो मला असं वाटतं की टू गिव्ह दॅट स्ट्रेंथ, एका मुलीला काय हवं असतं की बाबा देवी तू मला स्ट्रेंथ दे की हे जे काही मी पाहते किंवा हे चक्र आहे ना, हे तर आयुष्याचं चक्र आहे. सो बस हे मी नीट बघू शकीन आणि व्हॉट एव्हर इट इज, मी त्यांनी खूप कष्ट करून मला मोठं केलेलं आहे. त्यांच्या परीने त्यांनी सगळ्या सुख सुविधा मला द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यामुळे मी तयार झाली आहे. तर पुढे त्यांना जेव्हा पण गरज लागेल तेव्हा बाबा मी सक्षम राहायला पाहिजे एवढं मला वाटतं. नक्कीच. इतकं सुंदर घर आहे तुझं, तर आपण घरावरूनच एक प्रश्न घेऊया. घर म्हणजे नक्की काय तुझ्यासाठी? बापरे, घर ही माझ्यासाठी भावना आहे. घर माझ्यासाठी जिथे माझ्या लोकांना मनसोक्त मनमोकळेपणाने जगता येईल आणि वागता येईल, ते म्हणजे माझ्यासाठी माझं घर आहे. ते किती मोठं किंवा किती छोटं किंवा ते इट रिअली डझंट मॅटर. मला असं वाटतं की घर ही संकल्पनाच किती कमाल आहे यार, किती कमाल आहे ना. म्हणजे ती तुम्हाला सुद्धा वैयक्तिक एका पर्सनल लेवलवरती इतकं काही देऊन जाते, कॉन्फिडन्स देते तुम्हाला, तुम्ही तुमचे फायनान्सेस हँडल करू शकता हे तुम्हाला जाणीव करून देते. त्याच्यानंतर एक सेटलमेंट येते की हां मी हे इथपर्यंत आले ना, आता ह्याच्या पुढे मी काहीतरी करू शकेन. सो ती एक वैयक्तिक भावना तुम्हाला मिळते. आणि तुमच्या फॅमिलीसाठी अर्थातच म्हणजे मम्मी जेव्हा, आता मम्मीचं घर लोखंडवाल्यात आहे, तर जेव्हा ती इकडे येते तेव्हा ती सगळं असं सजवते, सगळं करते आणि मला ते पाहताना खूप भारी वाटतं. मी त्या खुर्चीवर तिकडे बसते आणि तिची सगळी हालचाल बघत असते. मला म्हणजे आपण म्हणजे आपण जेव्हा लहान असतो किंवा आपण मोठे होत असतो ना, तेव्हा आपण की असं कधीतरी माझं एक घर असेल जिकडे मी माझ्या आईवडिलांना सुखात बघीन, मी माझ्या भाचीला खेळताना बघीन, आणि ते सगळं मी या घरात बघितलं आहे. सो आय थिंक दॅट इज होम फॉर मी, दॅट्स इट. अशी एक इमोशनल आठवण तुझ्या आयुष्यातली ज्याच्यामुळे अजूनही तुझ्या डोळ्यात पाणी भरून येतं? बापरे, अशा खूप आहेत, पण मला असं वाटतं की निर्वाणचा जन्म, रादर निर्वाणची न्यूज जेव्हा अदितीने मला दिली होती, बाप रे, म्हणजे ना आयुष्यात असं विरघळणं काय असतं ते मला तेव्हा जाणवलं होतं. म्हणजे जेव्हा मी तिने काय केलं होतं, आम्हाला एका पार्टीला नेलं होतं आणि तिने एका बॉक्समध्ये ते प्रेग्नन्सीचं ते तिचं सोनोग्राम ठेवलं होतं. तर ती बरं आधी पप्पांनी वगैरे उघडलं, त्यांना काही कळलंच नाही, अगं हा बॉक्स खाली आहे वगैरे वगैरे वगैरे. मग आधी तिचं झालं, अमृता तू उघड. मी म्हटलं ओके फाईन. आणि मी असं उघडलं आणि ना माझा आवाज असा खोल गेला. मी असं मम्मी पप्पांना सांगितलं की अदिती प्रेग्नंट आहे म्हणून. आणि बाप रे, म्हणजे ना मी अशी आतून अशी विरघळले होते. आय थिंक दॅट वॉज माय मोस्ट इमोशनल, मला कळत नव्हतं, हॅपीएस्ट, आय डोंट नो, मला भावना, बिकॉज हे कधी अनुभवलंच नव्हतं. सो मला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे हे. आणि मी इतकी ढसाढसा रडत होते. बरं, ज्या हॉटेलला आम्ही गेलो होतो ती सगळी मंडळी मला ओळखत होती. मॅम काय झालं, आर यू ओके, द फूड इज नॉट राईट, व्हॉट इज इट मॅम? इट्स लाईक नो नथिंग, काय नाही. आम्ही काय मागवलं, आम्ही काय प्यायलो, काहीही आठवत नाही आम्हाला. पण दॅट मोमेंट वॉज रिअली समथिंग. येस, ट्रुली असं. आणि अदिती जेव्हा नुरवी येणार होती तेव्हा पण असंच झालं होतं की मी वर्लीला होते एका कामानिमित्त, आणि अदितीला, कारण कोविड बेबी ना आमचं, तर ती तिकडेच होती दुबईला आणि तिला एकटीला सगळं हँडल करायचं होतं, कारण नवऱ्यालाही आतमध्ये यायला अलाउड नव्हतं.
तर ती आपली चिलमध्ये माझ्याशी बोलते, हां हॅलो, अच्छा मी आली आहे आता. मी म्हटलं अगं काय काय अचानक काही पेन होते का? नाही काही पेनच नाही होते मला, असं झालं तसं झालं. मला माहीत नाही, खूप इकडे बाजूच्या आजूबाजूची लोक खूप किंचाळतायत वगैरे. मी म्हटलं हो पण त्यांचा फर्स्ट टाईम असेल वगैरे असं आम्ही बोलतोय. कट्टू तिची डॉक्टर आली की चेक केलं तर ती म्हणाली की चला तुम्हाला आता डिलिव्हरीसाठी नेतोय. तर तिचं असं अरे पण मेरे को पेन नाही हो रहा है. त्या म्हणाल्या ते नाही माहिती आम्हाला, आता बेबी येणार आहे. आणि वर्ली टू अंधेरी येईस तोपर्यंत नुर्वीचा जन्म झाला होता. म्हणजे इट वॉज लाईक माझं हॅलो हॅलो, हा मी करते तुला नंतर फोन करते, असं एक साधारण आमचं चालू होतं कॉन्व्हर्सेशन. अरे बापरे, सो कम्प्लिटली म्हणजे दोघांचाही जन्म, निर्वाण आणि नुर्वी दोघांचाही जन्म अत्यंत वेगळ्या पद्धतीने झाला. अँड आय थिंक आमच्या सगळ्याच घरातल्यांसाठी खूप हॅपीएस्ट मोमेंट्स होते हे. डेफिनेटली. खूप खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि काय मजेदार गप्पा झाल्यात आपल्या. खूप खूप छान. मला असं वाटतं की आता आपण लाडू वड्याला घेऊया. नक्की. बघा तू रेडी आहेस ना? नाही प्रेक्षक रेडी आहेत ना? कारण मी रेडी आहे, मला काहीच हरकत नाहीये. चला वळूयात लाडू. मध्यंतरी एका इंटरव्ह्यू साठी गेले होते आणि द गर्ल इन फ्रंट वॉज नॉट अ महाराष्ट्रीयन. तर मी तिला ना असं सगळं सांगत होते की आम्ही म्हणजे आमच्याकडे तेव्हा पेंटिंगसाठी पण पैसे नसायचे यु नो. तर मी कसं हार्डवेअर स्टोअरमध्ये जायचे आणि मग त्यांना विचारायचे कलर कसा बनवता तो, मग जरा सांगता का वगैरे वगैरे. तर मग त्यांनी मला सांगितलं की डिस्टेम्परमध्ये हा कलर मिक्स करायचा असतो आणि मग तो लावायचा असतो. आणि मी असं करत करत अख्खं घर एका दिवाळीमध्ये पेंट केलं होतं. आणि दॅट वॉज माय मोस्ट अमेझिंग टाईम. म्हणजे मला एकतर कोर मेमरी असं म्हणा. हो अगदीच कोर मेमरी. म्हणजे मला इतकी मजा आली होती ते करायला. आणि माझी बहीण जी अजिबात क्रिएटिव्हली इन्क्लाइंड नाही आहे, तर तिचं असं व्हायचं की तू सगळा पसारा करायचीस आणि मला तो सगळा पसारा आवरायला लागायचा कारण तू पेंटिंग करायचीस म्हणून. तर म्हणजे ह्या सगळ्या कोर मेमरीज आहेत यु नो आमच्या. आणि फॅन्टॅस्टिक. म्हणजे तिचं असं ती जी इंटरव्ह्यू घेणारी होती तिचे असे डोळे पाणावले वगैरे होते. म्हटलं ए बेटा नाही नाही नाही, अत्यंत हॅपीएस्ट मोमेंट्स आहेत ते. तर आता हा भाजला गेलाय. आधी हाताला चटके मग मिळतो लाडू. ऍक्च्युली आपण असा शिरा खाऊया का? किती छान वाटतोय बघा, रव्याचा शिरा. मला चालेल. मलाही चालेल. ओके आता हे आहे ना असं हाताला लावायचं. माझी मम्मी मला अगदी जज करते मागून. हो आता तो लाडू आहे का पेढा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा. अमृताची आई सुद्धा आज आपल्या बरोबर आहेत. हो मम्मी आहे. मम्मी शिवाय मी हे करूच शकणार नाही. हा 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 गरम आहे. थांब ग थांब, तसा गोल आकार येऊ देत नाही तर म्हणजे लोक मला म्हणतील की हिला एवढंही नाही येत. हो हे बघा छान गोल गप्पू झाला एक नंबरचा मस्त. आता मी करतेच, आता दुसरा करतेच. आता मला तुम्ही कॉन्फिडन्स दिलाय, तुम्ही दिलाय मला, माझा नाही आलाय कॉन्फिडन्स. बापरे मला आठवतं लहानपणी आम्ही मम्मी चकल्या करत असताना इतकी मस्ती करायचो मध्ये मध्ये. बाप रे मम्मी इतकी चिडायची ना आणि आमच्यावर चकल्याच करताना ह्यांना मध्ये मध्ये यायचं असतं हा चकल्या. आणि मी एवढ्या आणि थोडं 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 करत करत एवढ्या खायचे. माझा चकल्यांचा रेकॉर्ड होता लिटरली. मी खूप चकल्या खाल्ल्यात लहानपणी खूप. हो हो चहा आणि चकली इथं पाहिजे दुपारची. एक तुम्हाला सांगते आता प्रत्येकाकडे लाडू बिडू ह्याची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे. आता मला डाएटमुळे फार गोड आवडत नाही आणि ते मनुके वगैरे नाही आवडत. जसं बिर्याणीमध्ये इलायचीवाला प्रकार असतो ना तसंच आहे माझं जरा. काही लोकांना काजू पण आवडत नाही. नाही हे बघ रव्याच्या लाडूची मजा तुम्ही रव्याच्या लाडूच्या ची मजा म्हणूनच घ्यायची. आता त्याच्यात ड्रायफ्रूट खायचे तर मग ड्रायफ्रूट वेगळे खा बाबा. असे मी 2 केले. लाडू बनवा. हा ओके डन, वी आर डन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कावेरी आणि माझ्यातर्फे आणि झी 24 तास तर्फे विश यू अ व्हेरी हॅपी दिवाळी.